खुलता कळी खुलेना या कार्यक्रमात मोनिकाला काउन्सिलिंगच्या वेळी चक्कर आल्यानंतर विक्रांत मानसीला सांगतो की ताबडतोब मोनिकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला हवं। मानसी विक्रांतच्या आत्याला कॉल करते आणि घडलेला प्रकार सांगते। विक्रांतची आत्या सर्व काही समजून घेतल्यानंतर मोनिकाबद्दल आपल्या सहकारी डॉक्टरांना परिस्थितीची कल्पना देते। त्यानंतर ती घरी गीताला कॉल करून सांगते की लवकरच मोनिकाची डिलिव्हरी होणार आहे। मात्र मोनिकाची तब्येत नाजूक असल्याचंही ती पुढे सांगते, कारण हॉस्पिटलमध्ये आलेली असताना ती इथल्या बाथरूममध्ये पाय घसरून पडली। हे ऐकताच गीताला सुद्धा काळजी वाटू लागते। आत्या तिला सांगते की घरातील मंडळींना मोनिकाच्या प्रकृतीबद्दल कसं, केव्हा आणि कोणत्या वेळी सांगायचं हे तू ठरवायचं। त्यानुसार गीता सर्वांना दिवाणखान्यात बोलून मोनिकाची डिलिव्हरी केव्हाही होऊ शकते असं न घाबरता सांगते। सलील पंडित जेव्हा मानसीला कॉल करतो त्यावेळी मानसी त्याला सांगते की आता मी ताईला घेऊन हॉस्पिटलला चाललीये, त्यामुळे मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे मी स्वतः तुला योग्य वेळ आली की कॉल करेन। दळवी कुटुंबातील सर्वच जण हॉस्पिटलला निघण्यासाठी तयार होतात। मात्र विक्रांतची आई सांगते की हॉस्पिटलला मी येणार नाही, कारण मला एकूणच या परिस्थितीचा त्रास होऊ शकतो। मात्र सर्वजण जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात त्यावेळी मोनिकाची तब्येत अत्यंत नाजूक असल्याचं कळतं। विक्रांतची आत्या विक्रांतला धीर देऊन मोनिकाचं ऑपरेशन सक्सेसफुल करण्यासाठी आत्मविश्वास देते, कारण मोनिकाच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले असतात। हॉस्पिटलमध्ये दळवी कुटुंबातील सर्वच सदस्य अत्यंत चिंतित असतात। शेवटी विक्रांत सर्वांसाठी एक गुड न्यूज घेऊन येतो की ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि मोनिकाने एका मुलीला जन्म दिलाय। त्यावेळी सर्व जणांचा आनंद गगनात मावेनासा होतो। पण अभिनंदनाच्या वेळी विक्रांतचा चेहरा पडलेला असतो। काय असेल विक्रांतच्या गंभीरतेमागचं कारण? मोनिकाच्या तब्येतीत काय कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत हे आपल्याला लवकरच कळेल। त्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी आदिती देशपांडे। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।